नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आय-आय प्लॅटफॉर्म वरती. अ, आपला जो पेपर 2 चा चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर तो आहे अन्वय, जो की आपण आज स्टार्ट करतोय. ठीक आहे. आपला पेपर 2 मध्ये थोडासा गॅप पडला. त्याचं कारण काय होतं? पेपर 2 मध्ये जो अन्वय चॅप्टर आहे, याच्यानंतरचे 2 चॅप्टर आहेत बघा. अन्वय आणि कथा. या 2 चॅप्टरमध्ये पेपर 1 चा म्हणजे मॅक्सिमम संबंध आहे. पूर्ण लिंक जी आहे ना, मॅक्सिमम तरी लिंक ही पूर्ण पेपर 1 जी आहे. ठीक आहे. पेपर 1 चे जे चॅप्टर आहेत संधी, समास त्याच्यानंतर धातुरूप, शब्दरूप हे चॅप्टर आहेत ना, ह्या चॅप्टरची लिंक ह्या अन्वय चॅप्टरमध्ये लागते. म्हणून आपण पेपर 2 हा थोडा थांबून धरला होता. त्याला कारणच तसं होतं, की पेपर 1 आपला बाकी होता. आता पेपर 1 जो आहे, पेपर 1 पूर्णतः आपल्या चॅनलवरती उपलब्ध झालेला आहे. जेणेकरून तो विद्यार्थ्यांना बघता येईल. त्याची लिंक इथे लावता येईल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पेपर 2 थांबून धरलाय, जो की आपण आज स्टार्ट करतोय. अन्वय. अन्वय जो चॅप्टर आहे, अन्वय हा 20 मार्कला आहे बघा तुम्हाला. 20 मार्क. युनिव्हर्सिटीच्या पेपरला तुम्हाला अन्वय 20 मार्कला आहे. 2 एसए-क्यू आणि 1 एलए-क्यू. हे झाले 20 मार्क तुमचे इथं. याचं वेटेज खूप आहे बघा, 20 मार्क. ठीक आहे. याची लिंक तुम्हाला पूर्ण पेपर 1 मधले जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये भेटून जाईल. पेपर 1 जर व्यवस्थित केला असता तर अन्वय जमून जाईल. अर्धा अन्वय तुम्हाला जमून जाईल, अर्धा अन्वय जमणार नाही. ही रिॲलिटी आहे. त्याच्यामुळे पेपर 1 व्यवस्थित करा. ठीक आहे. आता बघा अन्वय. अन्वयमध्ये अनु प्लस अय याची यन संधी होऊन त्याचा अन्वय बनलाय. ठीक आहे. आता अणूमध्ये शेवटला बघा काय आलंय उ आणि आयच्या मध्ये स्टार्टिंग आलंय अय य सॉरी या दोघांचा व बनलाय, जो की आपण अन्वयमध्ये वापरतो. बरोबर. उ प्लस अ व बनलाय, तो अन्वयमध्ये लागलाय. ठीक आहे. असा अन्वय बनलाय. तुम्हाला मी काय सांगितलंय? धातुरूप, शब्दरूप याची लिंक आहे इथे. ठीक आहे. शब्दरूप, समास, संधी सुद्धा आहे. विग्रह वाक्यामध्ये पदच्छेदमध्ये तुम्हाला संधी लागल. विग्रह वाक्यामध्ये धातुरूप, शब्दरूप आणि समास पण लागतो. आता बघा अन्वय. अन्वय काय असतं रे? पदांचा परस्पर संबंध. पदांचा परस्पर संबंध म्हणजे काय? आपलं जे श्लोक आहेत, तुम्हाला पूर्णतः पेपर 2 मध्ये अन्वयवरती श्लोक विचारले जाणार. ते श्लोक ना, ते ते श्लोक कशापासून बनलेत? पदापासून. 2 पद, 3 पद, 4 पद काय असतील ते. शब्द असतात त्याच्यावरून एक लाईन बनली आहे, मोठी लाईन बनली आहे. त्याचा परस्पर संबंध म्हणजे अन्वय. श्लोकांचा अर्थ समजून घेऊन त्यावरून सरळ अर्थ पूर्ण सोप्या भाषेत समजेल असे वाक्य बनविणे. श्लोकांचा अर्थ समजून घेऊन आपण तेच तर करतोय सध्या. अष्टांग वाचतो बरोबर. आपण अष्टांग आता तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी राहील तेव्हा तुम्ही काय करता? तुमचा श्लोक तुम्ही लिहिताल वरती. श्लोकाचा व्यवस्थित अर्थ लिहिताल खाली. तेव्हा तुम्हाला मार्क मिळतील. तेच आहे इथे. इथे पण सेम तेच आहे, पण थोडासा फरक आहे. ठीक आहे. श्लोकाचा अर्थ समजून घेऊन त्यावरून सरळ किंवा अर्थपूर्ण किंवा सोप्या भाषेत समजेल असे वाक्य बनविणे. म्हणजे काय रे? आता श्लोक जे असतात ना, मोठे श्लोक असतात. एक लाईनचं बघ, काही नाही का 2-2, 3-3 लाईनचे, 4-4 लाईनचा एकच शब्द असतो. म्हणजे श्लोक पूर्ण एकच श्लोक. त्या तोडून आपण बनवतो. तोडून त्याला पाठ करतो आपण. ध्यानात ठेवतो, लक्षात ठेवतो. ठीक आहे. तसं तिथं करायचंय. तुम्ही तोडताना जे तोडता तुम्ही, आता एखादी 3-4 शब्दाचा एक मोठा 3-4 एक लाईनचा एक वर्ड बनलाय. ठीक आहे. त्या वर्डला तुम्ही तोडता, लक्षात ठेवण्यासाठी तोडता बरोबर. तेच इथे करायचंय सेम टू सेम. ते तुम्ही तोडता, जेव्हा तोडता ना, तेच जे ते तोडल्यानंतर जे बनतं, तेच आहे अन्वय. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सोपं करून सांगतोय मी. हे बघा खाली काय लिहिलंय? संधी, समास त्यानुसार श्लोक लिहिला जातो. बरोबर. म्हणजे क्रम बदलतो. आता जे श्लोक त्यांनी तेव्हाच्या काळात फ्रेम केलेत, त्याच्यानुसार आणि आपल्या ज्ञानानुसार थोडा फरक पडला की नाही पोरांनो? त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरकच आहे शेवटी. ते मोठे आचार्य, आपण छोटे आचार्य. यानुसार फरक पडल्यामुळे आपल्याला समजलं जावं यासाठी ह्या अन्वय डिझाइन केला. ठीक आहे. म्हणजे क्रम बदलतो. जो क्रम बदलतो ना, त्याला आपण अन्वय म्हणतो. क्रम बदलल्यानंतर जे तयार होतं, त्याला आपण अन्वय असं म्हणतो. ठीक आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या बघा. पदांचा परस्पर संबंध, श्लोकाचा अर्थ समजून घेऊन त्यावरून सरळ अर्थपूर्ण सोप्या भाषेत समजेल असे वाक्य बनविणे. याच्यामध्ये संधी, समास, जे शब्दरूप, धातुरूप आहेत त्याच्यानुसार एक विग्रह वाक्य तयार करणे. त्या विग्रह वाक्यानं जे टोटल तयार होईल त्याला आपण अन्वय असं म्हणतो. त्या अन्वय लिहिताना क्रम बदलतो. जो क्रम बदलला तेच अन्वय असतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण त्याच्या काही स्टेप आहेत. त्या स्टेप बघूयात. त्या स्टेप तुम्हाला क्रुशियल आहेत. त्या स्टेप बघताना व्यवस्थित बघणे
तुम्ही तुमच्या हँड रिटन नोट्समध्ये ते एकदा लिहून घ्या स्टेप्स. कारण त्या स्टेप्सवरतूनच तुम्ही तुमचं जे अन्वय आहे, अन्वय लेखन आहे ते तुम्ही करणार आहेत. आता याचं वेटेज बघा ना तुम्ही. 2 एस-ए-क्यू आहेत, 1 एल-ए-क्यू आहे. 1 एल-ए-क्यू 2 एस-ए-क्यूमध्ये तुम्हाला सरळ-सरळ त्याच्यामध्ये पदच्छेद लिहून किंवा सरळ असा क्वेशन राहील, की खालील वाक्याचा, खालील श्लोकाचा अन्वय लिहा. अन्वय लिहा. फक्त काय राहील 2 जे एस-ए-क्यू असतील ना स्टार्टिंगलाच त्याच्यामध्ये स्टार्टिंगचीच असते ती. एक सेकंड आणि थर्ड नंबरचा सेकंड आणि थर्ड नंबरचा जो एस-ए-क्यू असतो, तोच अन्वयचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला असं राहील, की निम्नलिखित किंवा खालील वाक्याचे अन्वय लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला श्लोक राहील. फक्त अन्वय लिहायचा आहे आपल्याला आणि विग्रह वाक्य लिहायचं नाही. पदच्छेद लिहायचा नाही. जर त्यांनी सांगितलं, की पदच्छेद लिहा, विग्रह वाक्य लिहा, शास्त्रार्थ लिहा, वाक्यार्थ लिहा. वाक्यार्थ काय रे पोरांनो? वाक्याचा अर्थ, वाक्याचा अर्थ. शास्त्रार्थमध्ये हे धातुरूप, शब्दरूप येणार तुम्हाला. धातुरूप कोणतं वापरलंय, वचन कोणतं वापरलंय, काय वापरलंय, त्याच्यानुसार लिहायचंय. शब्दरूपमध्ये तुम्हाला प्रथमा, द्वितीया ह्या गोष्टी वापरायच्या. ठीक आहे. शास्त्रार्थमध्ये. विग्रह वाक्यामध्ये तुम्हाला समास वगैरे यूज करायचा आहे. पदच्छेदमध्ये तुम्हाला संधी यूज करायची. हे जे विग्रह वाक्य आहे, पदच्छेद आहे, हे ना तुम्हाला एल मध्ये विचारायचं आहे. ठीक आहे. एल-क्यूमध्ये. कारण 10 मार्कचा एल असेल. फक्त अन्वयसाठी त्यांना काही एल पुरणार नाही. आता हे अन्वयचे क्वेश्चन येताना वैद्यकीय सुभाषित मधले मॅक्झिमम क्वेश्चन असतात. जे प्रिव्हियस इयर मी अनालिसिस केलंय, त्याच्यानुसार मी बोलतोय. वैद्यकीय सुभाषित असते आणि आपलं जे अष्टांग काही चॅप्टर आहेत, त्याचे तुम्हाला मी व्यवस्थित आपल्या WhatsAppचा ग्रुप आहे ना, त्या ग्रुपवर तुम्हाला मी त्या चॅप्टरची नावं सांगून देईल. इम्पोर्टंट श्लोक पण सांगून देईल, जे की तिथे यायचे चान्स आहेत. आणि आपण याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत अन्वयचे, ते क्वेश्चन आपण प्रिव्हियस इयर बघू. ठीक आहे. आपण जे लेक्चर होईल ना, त्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आले, त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल, की तुम्हाला अन्वय कसा फ्रेम करायचा, कसा डिझाइन करायचा आहे आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क कसे मिळतील. ठीक आहे. अन्वयचा जास्त लोड घ्यायचा नाहीये. अन्वय एवढं काही हार्ड नाहीये. जर तुम्ही पेपर 1 केला असला, तर चांगली गोष्ट आहे. नसला केला, पेपर 1 करून घ्या. त्याच्यानंतर अन्वयकडे या. कारण हा पेपर 2 मार्क देणार आहे. पेपर 1 तुम्हाला थोडेसे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे थोडा हार्ड जातो. पेपर 2 तसं नाहीये. पेपर 2 पाठांतर करा, मॅक्झिमम तुम्हाला मार्क मिळतात. चला ठीक आहे. याच्यानंतर आपण काय बघू आता? आता त्याच्या स्टेप बघू. ठीक आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, जी आपण संधी, समास यांची जी विग्रह करतो, ठीक आहे. आणि धातुरूप, शब्दरूप यूज करतो अन्वयमध्ये. त्याच्यामुळं जे आपलं श्लोक असतो, त्या श्लोकाचा सिक्वेन्स चुकतो. तो सिक्वेन्स चुकल्यामुळे त्याला करेक्ट करायचंय. करेक्ट केल्यानंतर करेक्ट सिक्वेन्सिंग असते. त्याला आपण अन्वय असे म्हणतो. आता बघा स्टेप. स्टेप ह्या क्रुशियल आहेत. या स्टेप शिवाय तुम्ही अन्वय लिहू शकत नाही. तुम्ही किती पण अन्वय पाठ केले, तुम्ही अन्वय पाठच करणार आहे, मला माहिती आहे. तुम्ही मॅक्झिमम अन्वय पाठ करून जाणार. ते तुम्ही ती लिहिणार. पण मॅक्झिमम टाइमला काय होतंय, पाठ केलेले अन्वय थोडे लक्षात जातात, थोडेफार चुकतात. मागे पुढे झाल्यामुळे त्या अन्वयांची सिक्वेन्सिंग चुकते. त्याच्यामुळे ह्या स्टेप ज्या आहेत ना, तुम्ही पाठ केलं, तुम्हाला तिथे लिहायला सोपं जावं म्हणून या स्टेप लक्षात ठेवा. काय स्टेप आहे रे? पहिला काय करायचंय? पहिली स्टेप काय? श्लोक बघितला, श्लोक वाचला. श्लोक वाचल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ समजून घ्यायचा आहे. अर्थ समजून घेतल्यानंतर सेकंड स्टेप बघा. कर्ता पहिले लिहायचा आहे. शेवटी क्रिया लिहायची. शेवटी म्हणलं मी, ठीक आहे. शेवटी क्रिया लिहायची. शेवटी म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी. अन्वयचं जे वाक्य असेल त्याच्या शेवटी क्रिया लिहायची. कर्ता पहिले लिहायचा. ठीक आहे. ही झाली सेकंड स्टेप. थर्ड स्टेप विशेष्य ओळखायचे आधी. आधी ओळखायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या लिंग, विभक्ती आणि वचन मध्ये लिहायचंय. लिंग स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी काय आहे, नपुंसकलिंगी आहे, विभक्ती त्याची विभक्ती कारकनुसार तुम्ही बघितलंय बघा. कारकमध्ये विभक्ती शिकले, त्याच्यानुसार त्याची विभक्ती लिहायची. वचन वचननुसार त्याचं सिक्वेन्सिंग करायची. ठीक आहे. आता हे लिंग विभक्ती जे आहे ना पोरांनो, ते तुम्हाला जो एल असेल ना आपला पेपर सेकंड मध्ये जो एल असतो अन्वयवरती, त्याच्यामुळे तुम्हाला लिंग विभक्ती काम येतं. एस मध्ये याची जास्त काही गरज नाहीये. ठीक आहे. फोर्थ स्टेप बघा. पदांची संधी म्हणजे संधी विच्छेद करायचा आहे. पदांची संधी म्हणजे कोणता पण शब्द तयार होत आहे त्याची संधी होते. आता मग अशी बघितलं बघा, अन्वय संधीपासून बनलाय, यन संधीपासून बनलाय अन्वय, बरोबर ना? त्याचा संधी विच्छेद केला बघा आपण मगाशी. अनु प्लस अय, त्याचं संधी विच्छेद करायचा आहे. ते झाला संधी विच्छेद. ही झाली फोर्थ स्टेप. ठीक आहे. आता बघा, सामासिक पदांचा विग्रह म्हणजे आता काही पण केलं, कोणत्या पण श्लोकमध्ये सामासिक पद हे असते, म्हणजे त्याशिवाय कोणतेच श्लोक तयार होत नाही, कोणतंच वाक्य तयार होत नाही. त्यांचा विग्रह करायचा म्हणजे समास तोडायचा आहे, समास नवीन बनवायचा आहे. ठीक आहे. हे झाल्या स्टेप त्याच्या. या स्टेप क्रुशियल आहेत तुमची करेक्ट सिक्वेन्सिंग होण्यासाठी. या स्टेप फॉलो करायच्या व्यवस्थित. त्याच्यानंतरच आपण तिचं वाक्य तयार करूयात. आता बघा नेक्स्ट स्लाइड वरती आपण ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत स्वस्तव रक्षार्थम आयुष्य. आपली पहिली स्टेप काय होती बघा, आठवा. अर्थ समजून घ्यायचा आहे. याचा अर्थ काय होतोय? पुन्हा एकदा वाचा. ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत स्वस्तो
रक्षार्थम मायुष्य. ब्राह्मे म्हणजे सकाळी, मुहूर्त म्हणजे वेळ, उत्तिष्ठेत म्हणजे उठल्यानंतर किंवा उठावे, स्वास्थ्य म्हणजे आपलं जे स्वास्थ्य असतंय, हेल्थ असते, रक्षार्थ म्हणजे त्याचं संरक्षण करण्यासाठी मायुष्य. मायुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे लाईफ. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होतो? म्हणजे आपलं जे स्वस्थ आयुष्य आहे त्याचं रक्षणासाठी आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ठीक आहे. अर्थ समजून घेतला. बरोबर. आता पदच्छेद. पदच्छेद बघा. तुम्हाला मी काय म्हणलं आठवतं ना? पदच्छेद म्हणजे संधी. ठीक आहे. संधी. म्हणजे संधी कर मग आता तुम्ही म्हणता कसं लिहायचं? संधी फक्त संधी लिहायची का? तर नाही. ठीक आहे. हे पूर्ण वाक्य लिहायचंय. ॲज इट इज. ॲज इट इज म्हणता नाही यायचं आपल्याला त्याला. हे बघा. ब्राह्मे, मुहूर्त, उत्तिष्ठेत, उत्तिष्ठेत, स्वस्थ, स्वस्थ घेतलं बघा मी स्वस्थ. स्वस्थ घ्यायचं कारण काय होतं? स्वस्थ हो आणि स्थोह याच्यापासून हा हा जो आहे ना याच्यापासून हा शब्द बनलाय. ठीक आहे. तयार करून तुम्हाला लक्षात राहील. स्वस्थ, रक्षार्थम. हा बघा इथे आता तुम्ही लक्ष द्या वरती. रक्षार्थम मायुष. 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 रक्षार्थम घेतला आपण. अर्थम असं करा याला. आयुष्य. हे झाला पदच्छेद. आता जर तुम्हाला 5 मार्कला असं वाक्य आलं, पदच्छेद. पदच्छेदचे तुम्हाला 2 मार्क मिळतात. ठीक आहे. आणि अन्वयाचे तुम्हाला 3 मार्क असतात. वेटेज डिवाइड असतं. पेपरमध्ये वेटेज डिवाइड असतं. त्याच्यामुळे अन्वयाचा क्वेश्चन सोडायचा नाही. एखाद्याला अन्वय जमत नाहीये, ट्राय करा. नाही जमत तरी पण नाही जमत आहे, सोडू नका. पदच्छेद लिहा. पदच्छेद लिहिल्यानंतर थोडंसं अन्वय वेळेवाकडी रचना करून लिहायचंच. ठीक आहे. आता अन्वयावर लक्ष द्या. मी अन्वय कसं लिहितोय बघा. ठीक आहे. तुम्हाला अन्वय मी लिहिताना सांगतोय पण, की अन्वय लिहायचा कसा. स्वस्थ. मी काय म्हणत बघा लेक्चर स्टार्टिंगला, जो आपला करेक्ट सिक्वेन्सिंग असते आपल्याला जी समजून येईल. ठीक आहे. किंवा समोरच्या समजून येईल तशी सिक्वेन्सिंग आपण अन्वय मध्ये लिहितो. स्वस्थ, आयुष्य, आयुष्य, रक्षार्थम, ब्राह्मे, मुहूर्त, उत्तिष्ठेत, उत्तिष्ठेत. झाला अन्वय बघा ना. स्वस्थ आयुष्य रक्षार्थम म्हणजे आपण काय केलंय? स्वस्थ आयुष्याच्या रक्षणासाठी सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठावे. तुम्हाला मी काय म्हणलं होतं? आपल्याला जे वाक्य समजून येईल, सोपं जाईल त्या वाक्यामध्ये त्या श्लोक सेंटेन्स मध्ये त्याला फ्रेम करायचंय. ते झालं आपला अन्वय. ठीक आहे. मी तेच केलंय ना बघा ना. स्वस्थ आयुष्य रक्षार्थम ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. आता तुम्ही जो म्हणताल की सर ते विशेषण विशेष झालं त्याच्यानंतर लिंग विभक्ती वचन हे कुठे वापरायचे? हे जो आपला एलक्यू असतो त्या एलक्यू मध्ये आपल्याला विग्रह वाक्य लिहा. विग्रह वाक्य, अन्वय, पदच्छेद आणि वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ असा बघा ना 5 ओळ आहे ते 5 चे तुम्हाला 10 मार्क असतात. वेटेज डिवाइड करून घ्या. वेटेज समजताना क्वेश्चन वाचताना त्याचं वेटेज समजून घ्या. वेटेज समजल्याने काय होतं रे पोरांनो? आता काय झालंय माहिती का? सध्या ना मागं आता सेकंड इयरचे पेपर चालू. ठीक आहे. सेकंड इयर ड्युटी चालू आहे. त्याच्यामध्ये ना मॅक्झिमम पोरांचं, मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय झालाय? त्यांनी क्वेश्चन सोडून दिलेत. मॅक्झिमम क्वेश्चन सोडून दिलेत. अरे पण क्वेश्चन सोडण्यापेक्षा त्याचं वेटेज डिवाइड करा ना तुम्ही. आता मला सांगा अन्वयमध्ये काय दिलं त्यांनी? पदच्छेद, अन्वय, विग्रह वाक्य, शास्त्रार्थ, वाक्यार्थ लिहा. म्हणजे काय झालं? याच्यापैकी तुम्हाला 2 किंवा 3 तरी असेल ना, किंवा 2 1 तरीच असेल. 1 म्हणजे 2 मार्क होत आहे आणि तुम्ही थोडंफार बाकीचं लिहिलं तर ते तुम्ही अटेम्प्ट करण्याचे थोडेफार मार्क होत आहे. की असं केल्याने आपले मार्क कटत नाही. म्हणजे डायरेक्ट आपलं 10 मार्कचं गेले की चाललं जात नाही. त्याचा आपल्याला रिग्रेट नंतर होत नाही. आणि आपले जे पासिंगचे थोडेफार मार्क असतात ते पण वाचतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. क्वेश्चन सोडायचाच नाही. सोडायचाच नाही क्वेश्चन कसाच. थोडाफार का होईना मागे पुढे करून चुकीचा का होईना लिहायचा पण लिहायचा. अटेम्प्टला मार्क असतात आणि त्याच्या स्टेपला पण मार्क असतात. लक्षात ठेवा.
हे काय आपले एमसीक्यू नाहीये की म्हणजे वन वर्ड लिहिला आणि ते वन वर्ड चुकलं आपल्याला चुकलं, तसं नाही ठीक आहे. इथे सेंटेन्स फ्रेमिंगला पण तुम्हाला मार्क असतात. हे समजतं का बघा? स्वस्थ आयुष्य रक्षार्थम ब्राह्मी मुहूर्त उत्तिष्ठेत. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, आधी अर्थ समजून घ्यायचा आहे. अर्थ समजून घेतल्यानंतर त्याचा तो विग्रह वाक्य तयार करला आपण, पदच्छेद आपण तयार केलाय. पदच्छेदमुळे त्याचं थोडंफार ते मागे पुढे होऊ शकतं. ते मागे पुढे झालेलं वाक्य त्याची करेक्ट सिक्वेन्सिंग करायची आहे. करेक्ट सिक्वेन्सिंग करताना आपल्याला जसं समजेल किंवा समोरच्याला जसं समजेल, समोरच्याला जसं समजावून सांगता येईल आपल्याला, तसं आपण ते वाक्य अन्वयमध्ये फ्रेम करायचे. स्वस्थ आयुष्य रक्षार्थम ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत. म्हणजे आपण मी काय केलंय, हे इथं स्वस्त उचललंय, स्वस्त उचलून इथे टाकलंय. आयुष्य इथं आयुष्य शेवटचं आयुष्य इथे घेतलंय. म्हणजे हे शब्द हा इथे घेतलाय. रक्षार्थ इथे टाकलाय. का टाकलाय रे? हे बघा ना तुम्ही. स्वस्त रक्षार्थम. त्यांनी काय केलंय बघा ना तुम्ही. स्वस्त रक्षार्थम आयुष्य. आयुष्य हे आपल्याला इथे म्हणजे कळत नाहीये ना नेमकी. आयुष्य नंतर आलंय, रक्षार्थमच्या नंतर आलंय. नेमकी रक्षा कोणाची करायची? आयुष्याची करायची की स्वस्तची करायची? तर दोन्हींची पण करायची. दोन्हीची पण रक्षा करायची आहे. आपण स्वस्थ सांभाळून तर आपल्या आयुष्याची रक्षा होणारच नाही. आयुची पण रक्षा करायची. फक्त आयु सांभाळली तर स्वस्त आपण राहणार नाही. त्यामुळे दोघांची पण रक्षा करायची. म्हणून म्हणून मी इथं स्वस्थ आयुष्य नंतर रक्षार्थ घेतलंय आणि त्याच्यानंतर ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. झालं. किती सोपं आहे बघा बरं. याच्यानंतरचे जे आपले सेंटेन्स राहतील, नंतरचे वाक्य राहतील, श्लोक राहतील, ते आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करत आहोत. मॅक्झिमम पीवायक्यू इथेच तुमचे कव्हर केल्या जाईल. तुम्हाला सेंटेन्स कसं फ्रेम करायचं हे पण मी तुम्हाला इथे शिकवलंय आता. याच्यानंतरच्या पण जे श्लोक होतील आपले, ते श्लोक असेच घेतले जाईल. एका स्लाइडवरती एकच श्लोक घेतला जाईल. एकदम आरामात तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. याच्यावरती मॅक्झिमम लेक्चर आपण कव्हर करू. याच्या नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. ठीक आहे. त्यासाठी याच्या स्टेप लक्षात ठेवायच्या. स्टेपच्या आधी जे आपले पेपर वनचे लेक्चर आहेत, पेपर वनचे लेक्चर व्यवस्थित करायचे. कारण याच्यामध्ये आता हे झालं एसीक्यूचं. एसीक्यू तुम्हाला 10 मार्कला आहे. तुम्ही 10 मार्क हे तुमच्या हातातले मार्क आहे. उरले 10 मार्क अन्वयमधले. थोडेसे हार्ड आहेत, पण त्याच्यापैकी पदच्छेद, अन्वय आणि वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ. वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ ठीक आहे. वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ तुम्हाला लिहावाच लागतंय. हे एसीक्यू मध्ये पण तुम्हाला लिहावं लागतंय. आता इथे काय झालंय बघा तुम्ही. अन्वय झालाय. अन्वय तुम्हाला क्वेश्चन कसा येईल आता पेपरमध्ये, समजा युटीज पेपरमध्ये काय येईल, अन्वय लिखितम, अन्वय लिखितम अधोदत्तस्य वाक्याने अन्वय लिखित, असा क्वेश्चन तुम्हाला असेल. ठीक आहे. युनिव्हर्सिटीमध्ये हा असेल वाक्य, जे असेल अवदत्तस्य वाक्य, हे झालं वाक्य. ठीक आहे. याचं झाला पदच्छेद, त्याच्यानंतर अन्वय. याच्या खाली तुम्हाला एसएक्यू मध्ये त्याचं वाक्यार्थ लिहायचंय. वाक्यार्थ काय रे पोरांनो, मी आता काय म्हणलंय तुम्हाला, स्वस्थ आयुष्याच्या रक्षणासाठी आपण ब्राह्म मुहूर्तावरती सकाळी उठलं पाहिजे. हे झालं वाक्य. इतकं सोपं आहे बघा. आता याचं डिवायडेशन तुम्ही बघा ना. इथे 2 मार्क असतात तुम्हाला. 2 मार्क इथे असतात आणि 1 मार्क जो असतो ना आपला, तो वाक्यार्थाला असतो. वाक्यार्थ म्हणजे त्याचा अर्थ लिहायचा. वाक्याचा अर्थ आपल्या भाषेत, मराठी भाषेत, जे हिंदी, जो भी हिंदी के बच्चे होंगे वो हिंदी में लिखेंगे, जो इंग्लिश के बच्चे होंगे वो इंग्लिश में, मतलब इंग्लिश में नहीं लिखेंगे, वो ऐसा इंग्लिश में लिखेंगे। आय स्वस्थ ऐसा लिखेंगे वो। ठीक है। आयुष्य आयुष्य ऐसा लिखेंगे वो। रक्षार्थ, आयुष्य रक्षार्थ मतलब स्वस्थ और आयुष्य के रक्षा के लिए अपन मतलब अपन ने सुबह जल्दी उठना चाहिए, ऐसा अपन लिखेंगे उधर वाक्यार्थ। ठीक है। ये हो गया हिंदी वाले बच्चों के लिए। और जो मराठीसाठी जे विद्यार्थी असतील त्यांनी वाक्य कसं लिहायचं पोरांनो, स्वस्थ आयुष्यासाठी म्हणजे स्वस्थ आणि आयुष्याच्या रक्षणासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठले पाहिजे। ठीक आहे। आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगितले बघा, तुम्हाला वाक्य फ्रेम करताना हिंदीमध्येच फ्रेम करायचे, पण त्याची स्पेलिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायची, कारण तुमची इंग्लिश लँग्वेज तुम्हाला ठीक वाटते. ठीक आहे. या गोष्टी राहिल्यात. आता इथे हिंदीमध्ये बघा, स्वस्थ और आयुष्य इसके रक्षण के लिए हमें ब्रह्म मुहूर्त पर उठना, सुबह उठना आवश्यक है, ऐसे आपण इसका हिंदी में वाक्यार्थ लिख देंगे। ठीक है। आता हे तुम्ही म्हणताय सर अचानक हिंदी कसं का बोलताय, सोचेंगे अब हिंदी वाले बच्चे सोचेंगे कि हिंदी हिंदी कैसे बोल रहे हैं सर अचानक। ठीक है। इसका रीजन क्या है, मैंने ऑब्जर्व किया है, जो हिंदी के बच्चे अपने जो अभी आईआईए बीएमएस गाइड पे जो हिंदी के बच्चे हम लोगों को फॉलो कर रहे हैं, उनका कहना है सर हमें हिंदी में पढ़ाइए। अभी क्या है बच्चों, टाइम कम है। ठीक है। आपको हिंदी में पढ़ाने के लिए हमें टाइम चाहिए था, आपकी डिमांड अभी आई है हमें, तो क्या है अभी अभी थोड़ा टाइम कम है, इसलिए हम लोग ट्राई करेंगे कि जैसे भी हमसे जमेगा, मतलब हमसे ट्राई होगा, वैसे हम लोग हमारा मतलब ट्राई करेंगे, जो हमारा बेस्ट है वो देंगे हमें। ठीक है। वो आपको देंगे। हम ट्राई कर रहे हैं इधर कि आप हिंदी समझ जाइए। और ये जो मराठी मराठी लोगों के लिए है, आप इधर
अगर महाराष्ट्र से हो तो आपको मराठी थोड़ी मतलब आप देखते हो सराउंडिंग में, जो सराउंडिंग के बच्चे हैं उनसे आप मराठी सीख रहे हो। अगर ये लेक्चर देख के आपको थोड़ा भी समझ आ रहा है तो आप अपनी लैंग्वेज में उसको कन्वर्ट कीजिए। कन्वर्ट करने के बाद अपनी लैंग्वेज में उसको लिखिए, ताकि आपने को आपको खुद को वो याद रहे, आपकी नोट्स में वो याद रहे। मतलब क्या है, अभी आपको कंफर्टेबल लग रहा है कि हमारे लेक्चर आपको कंफर्टेबल लग रहे हैं, तो आपको क्या है, हमारी लैंग्वेज मराठी है, ठीक है। मराठी होने की वजह से आपको ना थोड़ी थोड़ी समझ रहे हैं अगर मराठी, तो आप उसके नोट्स तैयार कर सकते हो। उसके नोट्स की मतलब नोट्स के डिपेंडेंसी पे आप आपकी एक्झाम कर सकते हो, ठीक आहे। तो हे ध्यान में रखिए आप। चलो ठीक आहे, चला पोरांनो, आता हे बघा झालंय आपलं हे वाक्य। याचं वाक्यार्थ लिहायचं बरं, पण हे पदच्छेद आणि अन्वय झाल्यानंतर याचं वाक्यार्थ लिहायचंय, म्हणजे वाक्याचा अर्थ लिहायचाय। मी इथं लिहिलं नाही, याचा अर्थ तुम्ही लिहायचं नाहीये, लिहायचंय स्वस्थ आयुष्याच्या रक्षणासाठी ब्राह्म मुहूर्तावर सकाळी उठले पाहिजे। हिंदी वाले क्या रहे, स्वस्थ और आयुष्य रक्षण के लिए ब्रह्म मुहूर्त पे सुबह उठना जरूरी है। ये हो गया, ठीक है। ये हो गया अपना पहला श्लोक। चलो ठीक आहे, तो मिळते हे नेक्स्ट लेक्चर में। चला भेटूया लवकरच आपल्या आय आय प्लॅटफॉर्म वरती। थँक्यू।